सीताई मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. बोल ना. सीताई माझं खरंच चुकलं. मी आशूला नको होतं घेऊन जायला. मी ना माझी चूक सुधारते. हे बघा पण तुम्ही ना असा रागराग नका करू प्लीज. स्वतःच्या मुलाच्या आयुष्यावर बेतलेलं कुठली आई सरळ सहज असं विसरू शकते? नाही मला कळते तुमची अवस्था काय झाली असेल, पण सीताई एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा यापुढे विश्वास ठेवणंच कठीण होणार आहे. हे बघ शिवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता याआधी. तू एक चांगली व्यक्ती आहेस हे सुद्धा मी मान्य केलं होतं, पण तो विश्वास ह्यावेळी तू गमावलायस आणि मला नाही वाटत आता तू परत तो जिंकू शकशील. बघा असं नका बोलू, मला एक संधी द्या. संधीच तर देत आली आहे, एकदा नाही अनेकदा. पण आता माझ्या मुलाच्या आयुष्यावर बेतेल अशी अजून एक संधी तुला हवी आहे का? नाही नाही असं नव्हतं म्हणायचं मला. मी आता ना सगळं मर्यादे पलीकडे गेलंय. माझा तुझ्यावर काडी मात्रही विश्वास नाही राहिला. आठवतात ना डिवोर्स पेपर्स? सीताई अहो हे माझ्या एक लक्षात आलंय शिव, जोपर्यंत तू आशूच्या आयुष्यात आहेस तोपर्यंत त्याच्यावर फक्त आणि फक्त संकटच येणार आहेत. काय तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर, पण प्रेमाबरोबर स्वतःच्या नवऱ्याची काळजी सुद्धा असायला लागते. मी आशूला माझ्यापेक्षा जास्त जपते. हो करतेस तसा प्रयत्न तू, पण तूच आठव शिवा, एकदा आठव लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत त्याचा जीव किती वेळा धोक्यात आला. पण त्याच्यासमोर मी नेहमी उभी होते सगळी संकट झेलायला. पण तो आता मला संकटात यायलाच नकोय. या डिव्होर्स पेपर्सवर तू 5 महिन्यांपूर्वी सह्या केल्यास. मी तेव्हाच म्हटलं होतं या 6 महिन्यात काही होणार नाहीये फारसं. आता 1 महिन्याची मुदत बाकी आहे. मला अजूनही तसंच वाटतंय की आता 1 महिन्यात काय होणार आहे. त्यामुळे शिवा गाशा गुंडाळायला घे तू आता. हा 1 महिना पण पुरेसा आहे माझ्यासाठी. माझं आशूवर खूप मनापासून खरं प्रेम आहे आणि याच खऱ्या प्रेमामुळे लवकरच हे डिवोर्स पेपर आशू फाडून फेकून देईल. आणि जितक्या जिद्दीने तुम्ही मला घराबाहेर काढताय ना, तितक्याच अभिमानाने आशूची बायको म्हणून परत घरी घ्या. आशीर्वाद असू द्या. कशाला हवेत ग तुला एवढे पैसे? अगं एवढे काय, फक्त 10,000च मागतेय ना. 10,000 फक्त वाटतायत तुला? ते 10,000 कमवायला किती वेळ मशीनवर बसावं लागतं माहितीये तुला? किती ब्लाऊज शिवावे लागतात माहितीये तुला?
अगं पण तुझ्याकडे नाहीये तसं नाहीच आहे ना. नाही, माझ्याकडे असले ना तरी आता ते घर खर्चासाठी हवे. हो पण स्वतःच्या मुलीला देऊ शकत नाहीस. नाही देऊ शकत, नाही येत माझ्याकडे तुला द्यायला. काय झालं? वयाचे मला पैसे हवेत, 10,000 हवेत फक्त. काय 10,000? काही झाड लावलंय का ग? हलवलं आणि पडले 10,000 रुपये? 10,000 मागते आणि एवढे पैसे कशाला पाहिजेत तुला? मला शॉपिंग करायची आहे, फिल्म बघायची. शॉपिंगला जाते दुसऱ्यांच्या जीवावर, म्हणजे आम्ही तुझी चोचले पुरवायचे? अरे हे बरं आहे तुमचं. आता काय माणसाने आनंदी राहावंच नाही का? आई ऐक ना ग, आता जे काही घडलंय ना मागच्या दिवसात त्यांनी माझं टाळकं फिरलंय. मला सतत सतत तेच आठवतंय. चंदननी जे काही माझ्यासोबत केलं ते मी विसरू शकत नाहीये. मला ते सगळं विसरायचंय, नव्याने आयुष्य सुरू करायचंय, म्हणून शॉपिंगला जायचंय, म्हणून फिल्म बघायची. होय, त्याच्यासाठी तुला 10,000 हवे? माती खाल्लीस तू, मग त्याच्यासाठी जी मजा करायची आहे ना ते सौता पैसे कमवायचे. बलाव शिवायला बस की, मग कळल तुला कशी रग लागती पाठीला. ते ब्लाऊज तर जमणार नाही शिवायला तुला, मग फॉल लाव की साड्यासनी आणि कमव पैसे. अगं मला मन रमवायचंय, मला राबायचं नाहीये. राबायचं नाही, फक्त मज्जा मारायची आहे. आली मोठी. हे बघ दिव्या, आधी हे सगळं ठीक होतं, पण आता हे जमणार नाही. ओ म्हणजे आधी तुम्ही दिले असते मला पैसे, आता माझं लग्न झालंय म्हणून मी घरातली मुलगी नाहीये. ते सगळं मला माहिती नाही, मला पैसे हवेत. एक दमडी पण तुला मिळणार नाही. तू मुलगी आहेस आणि तुला जर इथं राहायचं असेल तर स्वतः कष्ट करायचे आणि पैसे कमवायचे आणि मग मज्जा मारायची. हे घर शिवाच्या पैशावर चालतंय. हा, तिचे पैसे नको आहेत मला. नको आहेत ना, मग स्वतः कमव आणि शॉपिंग कर, मज्जा कर. काहीच कसं होत नाही मला मनासारखं. अगं, आली मोठी. 10,000 रुपये दे, मज्जा करायची आहे. या पोरीला कधी शहाणपणा येणार कुणास ठाऊक. मी तुला सांगितलंय का नाही की ही पोरगी इस्पितळात बदललेलीच आहे. आशू थांब ना. काय? मी तुझ्या आवडीचा टी शर्ट काढून ठेवला होता, हा मी नाही घातला. पण तुझ्या आवडीचा कलर आहे ना. दरवेळेस आपण आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही ना. कधी कधी बरोबर गोष्टी घालणं गरजेचं असतं. चल मी निघतो. आशू ऐक ना, थांब. हे बघ, मला सांग ना माझं काय चुकतंय. आणि तुझा माझ्यावरचा विश्वास असा अचानक का गेलाय? हे बघ, मी बी तुझ्या काही पूर्वी केलेल्या चुका असतील ना, त्याच्यामुळे झाला असेल कमी. तू विचार करून बघ तुझा. ऐक ना आशू, तू मला स्पष्टपणे सगळं सांग ना. माझ्या डोक्याचा विचार करून उघडा झालाय. तू सांग ना मला काय झालंय. मला मे बी असं असेल की तुझं तुला कळावं अशी माझी इच्छा असू शकते ना. हा मग मी तेच म्हणते की मला नाही कळत आहे ना. हा मग तू सांगणं गरजेचं आहे ना. तू मित्र म्हणून सांग. मित्र म्हणून सांगू? तू मैत्रीण म्हणून चुका केल्या असत्यास ना तर मित्र म्हणून सांगितलं असतं, पण तू चुका तुझ्या प्रेमासाठी केल्या आहेत म्हणून नाही सांगणार. जा. आशू, अरे यार, हा असं का करतोय? स्पष्ट का नाही बोलत माझ्याशी? मीच माझ्या चुका शोधून काढल्या पाहिजेत म्हणजे काय? आणि आधी असं काय झालंय? आणि आधी म्हणजे कधी? लग्न आधी की लग्नानंतर? मग अरे संपदा ग, हा काय पसारा? हा जरा आवर अगं. आता काय तू लहान राहिली आहेस का? हा, शिक्षण झालं की लग्न करायचंय तुझं. पसारा आवरत नाही तसाच सगळा पसारा टाकून. संपदा, मी तुझ्याशी बोलते. काय हा पसारा आहे ग? आई, मला एक सांग. नाही, तू आधी मला आवरायला मदत कर. अगं हो, हे करू. ऐक ना, आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे ना. काय झालं? ते तू बाबांची निवड कशी केलीस? काय मध्ये तुझं? सांग ना आई. एक सेकंड. तू लाजतेस का? एवढी वर्ष झाली तरी अजूनही? अगं त्या आठवणीच तशा असतात.
मग मला सांग ना त्या आठवणी. ताई आणि भाऊंचं लग्न झालं ना तेव्हा देसाई इंडस्ट्रीज वगैरे असं काहीच नव्हतं. म्हणजे ह्यांची धडपड सुरूच होती आणि ही कंपनी उभी करायला हे भाऊंना खूप मदत करत होते. तुमची भेट? ताईचं लग्न झालं ना त्यानंतर 1-2 वेळा मी या घरी आले होते, तेव्हा मी यांना बघितलं होतं. मग माझ्या लग्नाची वेळ झाली, मला स्थळं यायला लागली. मग ताई म्हणाली की तिचा दीर आहे, खूप चांगला मुलगा आहे, कष्टाळू आहे. मग आम्हाला भेटवलं, पसंती झाली आणि झालं लग्न. पण आई म्हणजे असं कधीतरी तुला वाटलं असेल ना की म्हणजे बाबाला असं बघून की हेच माझ्यासाठी लाईफ असे परफेक्ट पार्टनर आहेत लाईफ मध्ये, असं काय झालं असेल मला सांग ना जरा एक्झॅक्टली. बाबांचे कष्ट आणि त्यांचा प्रामाणिकपणा बघून ताई खूप खुश होती अगं या घरात. पैसा नव्हता पण समाधान खूप होतं ताईच्या चेहऱ्यावर. आणि पैसा काय ग, तो येतोच जर माणूस प्रामाणिक असेल आणि कष्टाळू असेल तर. पण माणूस चांगला असणं जास्त महत्वाचं आहे. रॉकीची गोष्ट वेगळी आहे, त्याची स्वप्न मोठी आहेत, त्याला आयएस व्हायचंय, तो होईलही. हुशार आहे तो खूप. म्हणजे माझी चॉईस परफेक्ट आहे. मेड फॉर इच अदर. पण काय पण आज तुझं काय हे मध्येच? हा ते कॉलेजला गेले होते ना आता, तेव्हा आम्ही सगळ्या अशा मैत्रिणी बसलो होतो आणि तेव्हा पेरेंट्सचा विषय निघाला की त्यांची लव्ह स्टोरी सांगा. तर मी म्हटलो की अरे मला तर माहीतच नाहीये. मग म्हटलं डायरेक्ट तुला विचारू. आई खरं सांगू का, मला ना खूप छान वाटलंय. हा म्हणजे खरंच असं वाटतं की तुम्ही दोघं मेड फॉर इच अदर आहात. बरं, कौतुक नंतर कर, पण मला आधी मदत कर. चल, ये किती पसारा आहे ग संपदा. करते. कीर्तीला भेटायला जायचंय म्हणजे असं जाऊन नाही चालणार, तयारी करूनच जावं लागेल. दिव्या, कोणी हाक मारली रे? मी मारले. तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे मी आणि नावाने हाक मारतोयस? मग मी शिवाला पण शिवच म्हणतो, सचिन तेंडुलकरला सचिन म्हणतो आणि महेंद्रसिंग धोनीला तर डायरेक्ट माई म्हणतो. आणि आपल्याला आवडतं ना तो. फेवरेट आहे 07. बस बस, का पण हाक का मारली? कशाला म्हणजे हे जे गॅरेज आहे ना, प्रा शिवानी कैलास पाटीलचं गॅरेज, या गॅरेज कडे पाहून तुला असं वाटत नाही हे एकदम असं खतरनाक, स्वच्छ आणि सुंदर दिसतंय? हा, तुला माहितीये हे कोणी केलं? सांग ना, सांग. कोणी केलं मला काय माहिती? अगं तुझ्या चंदननी केलं हे, चंदननी. दिव्या, अगं त्याला फक्त आम्ही सांगितलं गॅरेज थोडं खराब झाले, भाई एकदम मनापासून साफ करत होता ना. अरे मग बाई, एक नंबर हा, एक नंबर. मग मग म्हणजे काय? मग अगं तू त्याचं कौतुक केलं पाहिजे. हा, हे कसलं कौतुक रे? मला ना उलट लाज वाटते ह्याची. नाही, खरं तर मी ह्याला नवरा मानतच नाही, पण लोकांसाठी हा माझा नवराच आहे ना. दिव्याचा नवरा काय करतो? तर दिव्याचा नवरा गॅरेज मध्ये साफसफाईचं काम करतो. वा, अरे काय काय स्वप्न दाखवली होती आणि मला, आणि हा काय करतोय तर फडकं मारतोय. आणि तुम्ही म्हणताय ह्याचं कौतुक करा, तुम्हीच करत बसा. अगं ताई, चंदन भाई सॉरी बर का. अरे ठीक आहे रे, त्यात एवढं काय. आणि हे बघ, तिचा राग मला मान्य आहे, तू काळजी नको करू, तिचा राग घालवतो मी. काय चल.
बिचारा रे. हा बिचारा कशाला आवाज दिलास तिला? अरे मला काय वाटलं काय वाटलं तुला? ती ऐकणार नाही. आशू काय झालंय काही सांगत नाहीये. शोधून काढू म्हणतोय. काय झालं असेल या काही दिवसात? कशामुळे रागावला असेल? काहीच कळत नाहीये. अरे बापरे, एवढं मोठं प्रश्नचिन्ह आणि खूप सारे टेन्शन. हा ए बाळा, काय झालं? पप्पा, माझं ना लाईफ सरळ रेषेत नाहीच आहे. काय कळतच नाही काय चाललंय. एकदा वाटतं सगळं छान चाललंय. सीताईला मी आता आवडायला लागली. आशूचं माझ्यावर प्रेम आहे. पण एका झटक्यात असं सगळं विखुरलेलं असतं. म्हणजे आपण पत्त्यांचा बंगला बांधतो तेव्हा एका सेकंदाभरासाठी कसं तो असं लागल्यावर छान वाटतं आणि वाऱ्याची झुळूक आली की सगळं असं पडून जातो. तो काही कळतच नाही काय चाललंय. अगं ह्यालाच तर जगणं म्हणतात. हे बघ, गाडी चालवताना रस्ता जर सरळ असेल तर कंटाळा येतो की नाही, पण मध्ये जर अशी वळणं आली तर भीती वाटते. पण आपण ड्रायव्हिंग एन्जॉय करतो. फायनली काय, जिथे पोहोचायचे तिथे पोहोचलो का भारी वाटतं की नाही? पण पप्पा, माझी गाडी कुठे पोहोचतच नाहीये ना. मला खूप भीती वाटते हो. सगळं हातातनं निसटून जाईल असं वाटतं. ह्या पुढचा प्रवास एकटीने करावा लागला तर काय करू मी? अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण एक लक्षात ठेव, ही लढाई तुझी एकटीची आहे आणि तुला एकटीनेच खंबीरपणे ही लढाई लढायची. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुला लढत राहावं लागणार आहे. असं खचून चालणार नाही तुला. हे काय कळतंय का? आणि एक गोष्ट विसरतेस तू शिवा आहेस बाळा. आणि या जगात फक्त एकच शिवा आहे. पण पप्पा, ही शिवा एकटीच अशी आहे. तिचं असं असणंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिला सगळे काहीतरी वेगळ्या नजरेनेच बघतात. तू सीताईबद्दल बोलतेस हे कळतंय मला. अगं आई आहे ती. आपल्या मुलाच्या प्रेमापोटीच बोलते ना. आणि त्यात काही वाईट नाहीये. फक्त तुझ्या आणि त्यांच्या मतांमध्ये फरक आहे. इथे तुमचे मतभेद भेटले तर बघ, सीताई तुझ्यासाठी सुद्धा उभी राहील, तुझी साथ देईल. जेव्हा तू त्यांचं मंगळसूत्र वाचवलंस तेव्हा त्यांना तुझं किती कौतुक होतं, पाहिलंस ना तू. हे शिवा, आणि तुझी जी ओरिजिनल स्टाईल आहे ना, संकटांना सामोरं जायची, ही एकदम स्पेशल आहे. आणि म्हणूनच तू अगदी हसत हसत सगळ्या संकटांना सामोरं जातेस, त्यांना हरवून टाकतेस. लक्षात ठेव, त्यामुळेच तू तुझ्यातल्या शिवाला नेहमी जिवंत ठेव. बघ, सगळ्या लढाया सोप्या जातील. थँक्यू पप्पा. तुम्ही आता बघाच, तुमची ही शिवा हार नाही मानणार. जी संकट येतील ना, त्यांना तशीच सामोरी जाईल. शाबाश. आता कोणतेही संकट येऊ दे, ही शिवा जशी आहे तशी नडणार.